कोणी म्हणती सगुण, एक म्हणती निर्गुण, एक म्हणती गुणागुण, याच्या ठाई नाहीत. आयसे बहुत दिवस झाली आवरी, गुजगुज उठली गोकुळा भीतरी. कृष्ण राधेच्या घरीन थोर होतो म्हणून या, एक म्हणती गोष्ट नव्हे, लहानाचा थोर कैसा होये. एक म्हणती नवल काय, कृष्ण नाटकी बहु असे. कोणी म्हणती सगुण, कोणी म्हणती निर्गुण, एक म्हणती गुणागुण, याच्या ठाई आहे ती. ज्यावेळेस गोकुळामध्ये राधेच्या घरी कृष्ण भगवान मोठे होत होते आणि मोठे झाल्यावर पुन्हा लहान बी व्हायचे. जवळ राधा आणि कृष्ण घरात तवरच मोठे व्हायचे आणि ज्यावेळेस बाहेर येतील त्यावेळेस लहान व्हायचे. आणि ही वार्ता सगळ्या गोकुळामध्ये पसरली. ज्यावेळेस वार्ता गोकुळात पसरली त्यावेळेस लोक काय कुणीची की कोण बोलत नाही, दोन्ही कोण म्हणतात म्हणायचे, कोणी म्हणायचे लहान मोठा कसा होईल लहानाचा, आणि काही जण म्हणायचे हां ते कृष्ण नंदाचा कृष्ण आहे, त्याला काय होता येत नाही, तो ज्या या जगाच्या वेगळा आगळा आहे, त्याला लहान बी होता येते मोठं बी होता येते. त्याच्या अंगामध्ये तो सगुण बी आणि निर्गुण बी. सगुण म्हणजे आपल्याला जी ईश्वराची मूर्ती दिसती तिला म्हणायचं सगुण. निर्गुण कसा की ज्याला आकार नाही, उकार नाही, दिसत बी नाही आणि भासत बी नाही, त्याला म्हणायचं निर्गुण. असा असणारा तो नंदाचा कृष्ण आहे, तो गुणातीत आहे, निर्गुण आहे. असं त्या गोकुळामधले लोक कृष्णाविषयीची चर्चा करू लागलेले. तर कोणी म्हणती सगुण, एक म्हणती निर्गुण, वेदांती यासी ब्रह्म म्हणती, मीमांसक याची लागे कर्म करीती. सर्व करताची म्हणती, न्यायिक याते. आपल्याकडे काही शास्त्र आहेत, 6 शास्त्र आहेत, 18 पुराण आहेत. आता एक वेद आहेत, 4 वेद आहेत. जे लोक वेदाचा अभ्यास करतात, आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास करतो. आता जसे आपण फक्त पुथीच ऐकतो पण भजनाला येत नाहीत, आणि भजनावाले भजन करतात ते पुतीला येत नाहीत. असे काही वेदाचा अभ्यास करणारे लोक आहेत. आणि ते वेदाचा अभ्यास करणारे लोक काय म्हणतात, हा जे असणारा भगवान आहे, कृष्ण आहे, हे ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजे सगळ्यामध्ये ओत भरलेला असा तो भगवंत आहे, असे वेदाचा अभ्यास करणारे म्हणत होते. तर त्याचप्रमाणे एक मीमांसक नावाचं शास्त्र आहे. आता ते जे मीमांसक नावाचं शास्त्र आहे का, ते काय करायचे, कर्म करायचे. कर्म कोणतं करायचे, देवच म्हणायचे. सगळेजण देवाचीच भक्ती करतात, पण एक जण ब्रह्मस्वरूपाची भक्ती करतात, तर एक जण कर्म करायचं. कर्म कोणतं, हे यज्ञ करायचा, होम करायचा, हवन करायचं, त्याच्यामध्ये आहुत्या टाकायच्या आणि त्यानं देवाला प्रसन्न करून घ्यायचं. हे असं मीमांसक नावाचे जे काय अभ्यास करणारे ते लोक म्हणत होते. तर एक न्यायिक शास्त्र या, दुसरं एक न्यायिक शास्त्र या. आता ते न्यायिक शास्त्र काय, जे न्यायिक शास्त्राचा अभ्यास करणारे होते ते म्हणत होते, हा या ईश्वरांच्या सृष्टीमध्ये जे काही कर्म करतोय, असं कर्म करणारा एक भगवंत आहे, आणि तोच भगवंत नंदाच्या घरी कृष्ण रूपानं अवतारलाय
असं काही जण कृष्णाविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा करीत होते. सांख्यशास्त्र गरजती प्रकृती पुरुष सांगत, तोची हा कृष्णनाथ गोकुळात अवतरला. आता एक सांख्य नावाचं शास्त्र आहे. आता ते सांख्य नावाचं जे शास्त्र होतं का, हे काय म्हणायचं, आता जसं आपल्याकडं महादेवाला नट आणि नटेश्वरी म्हणजे अर्धे पुरुष आणि अर्धा स्त्री असं जे महादेवाचं रूप आहे, त्याच पद्धतीने एक प्रकृती आणि दुसरा पुरुष असा असणारा तो भगवंत ईश्वर आहे. आणि तो असणारा वैकुंठीचा राणा असलेला भगवंत तो या नंदाच्या घरी अवतरला आहे. आणि तोच हा गोकुळामध्ये कृष्ण रूपानं वावरतोय. असं असणारं वेगवेगळ्या प्रकारची कृष्णाविषयीची चर्चा त्या गोकुळामध्ये करू लागलेले. भाष्यकार शब्द साधून याची या नामाचा अर्थ करून, तेची शास्त्र व्याकरण हरिगुण वर्णित असे. आता काय भाष्यकार म्हणजे भविष्य बघणारे लोक होते. आता भविष्य बघणाऱ्या लोकांना काय कुणाचं घरी बघितलंय का येऊन, अगर त्यांना काय माहिती बी नसते, पण ते त्यांच्या आयडियानं समोरच्या माणसाच्या हावभावावरून, मग तुम्हाला 2 पोरं येतं, एक जण लय खोडकर आहे. आता लेकरं खोडकरच असते. एक जण लय अत्तर, एक तुम्हाला सांभाळणार आहे, तुमचं असलं झालं तसलं झालं, असे काही भविष्य सांगणारे लोक होते. आणि ते भविष्य सांगणारे लोक ह्या कृष्णाच्या खोड्यावरून म्हणायचे, नाही ते नंदाचं पोरग हो खोडकरच आहे, ते लय असं त्याने आता असं केलंच असन. अशा प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचं शास्त्र. आणि ते शास्त्र भगवंताच्या वेगवेगळ्या लीलाचं गुणगान आठवून ते भविष्यकार त्यांचं गुणगान आठवायचे. आणि त्या भगवंताच्या कीर्तीचं वर्णन त्या गोकुळामध्ये करायचे. मग कोणत्या का व्हायना पद्धतीने करायचे. कुणी दुष्ट स्वभावानं करायचे, खोडकर आहे म्हणून करायचे, तर कृष्णाला कुणी चांगला आहे म्हणून करायचे. पण असे काही लोक त्या गोकुळामध्ये भगवंताचं वर्णन करू लागलेले. योग साधन पातांजली साधू पाती वनमाळी, ऋग्वेदी कर्मे स्थापिली याची लागी पावावया. एक आपल्याकडे रामदेव बाबा येतं. रामदेव बाबा टी व्हीमध्ये बघितले असतील तुम्ही. ते काय करते तर ते आसनं करायचे, उठबशा करायच्या आणि अशा वेगवेगळ्या प्रकारचे साधनं करायचे. की श्वास बंद करायचा, एका नाकानं श्वास घ्यायचा, असे काही योग साधना करणारं जे एक पातांजली नावाचं शास्त्र आहे. आणि त्या पातांजली शास्त्रामधून योग साधना करून कुणी भगवंताच्या प्राप्तीला जात होते. तर एक ऋग्वेदी नावाचं शास्त्र आहे. त्या शास्त्रानं वेगवेगळ्या प्रकारचं कर्म करायचं. आणि वेगवेगळ्या आपल्याकडे बरेच कर्म करणारे लोक आहेत ना, म्हणजे आपण पोथी वाचतो, भजन करतो, अगर कुणी काय करतंय, अशा प्रकारचे वेगवेगळे कर्म करायचे. पण सगळ्याचे जरी मार्ग वेगळे असले तरी पण पोचायचं पंढरपूरला. पूर्वेकडून निघले तरी पंढरपूरलाच यायचं आणि पंढरपूर इकडून गेले तरी पंढरपूरला जायचं. अशा प्रकारचे सर्व लोकांचे वेगवेगळे कर्म करण्याचे मार्ग होते. पण भगवंताचं गुण वर्णन करू लागलेले. यजुर्वेदी दिव्य ज्ञान अपोषण सांगे अथर्वण, सामवेद करीतो गायन याची लागी पावती. चार वेद आहेत. त्या 4 वेदामध्ये यजुर्वेद नावाचं जे काही वेद आहे, त्या वेदानं वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञानानं गुण गायचं. पण भगवंताचंच गुण गात होते आणि भगवंताला पावत होते. काही अथर्वण नावाचं जे काही शास्त्र आहे, त्या शास्त्रानं वेगवेगळ्या प्रकारचे उपोषण करायचे आणि भगवंताचीच प्राप्ती करीत होते.
तर सामवेद नावाचं शास्त्र आहे, फक्त त्याच्यामध्ये गायनाचं सांगितलं, गायनामध्ये किती राग येतं, कसं गायचं, पण ते गायचं आणि भगवंताचं गुण गायचं आणि शेवटी भगवंताचीच प्राप्ती करायची, अशा त्या शास्त्रानं वेदानं वेगवेगळ्या प्रकारानं भगवंताची प्राप्ती करू लागलेली आहे. शैव म्हणती सदाशिव, वैष्णव हा म्हणती रमाधव, सर म्हणती स्वयमेव, सूर्यनारायण जयाते. आता पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचे लोक भक्ती भगवंताचीच करायची, पण फक्त मार्ग वेगळे. शैव लोक येतात की जे शैव लोक आता आपल्याकडं इबिती लावणारे लोक सगळे लिंगायत हे शैव झाले. हे काय म्हणते, फक्त आमच्याकडं सगळ्यामध्ये देवादिदेव मोठा आमचा महादेव आहे, महादेवाशिवाय ते कुणालाच मानित नाही दुसऱ्या देवाला. ते शैव ते फक्त महादेवाचीच भक्ती करते. आणि आता वैष्णव आहेत, वैष्णव कोणते, आपल्या हरिनाम पंढरपूरला विष्णू भगवंताची भक्ती करणारे, पांडुरंगाला मानणारे ते वैष्णव आहेत. ते भक्ती करते पांडुरंगाची, पण ते विष्णू भगवंतालाच पावतात. स्वयंमेव नावाचं जे काही लोक आहेत, सोर आहेत, ते भगवंताचीच भक्ती. काही सूर्याची उपासना करणारे लोक आहेत. अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची जरी उपासना केली तरी भगवंताचीच प्राप्ती करून घेतात. गाणपत्य म्हणती गजवदन, तोच हा राधा मनमोहन, शाक्त म्हणती शक्ती लागून, तोच हा जाण प्रकरती रूपे. काही गणपत्य नावाचे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत आणि ते गणपत्य नावाचे जे काही भाग आहेत किंवा त्या वेगवेगळ्या जातीचे आहेत ते गणपतीचंच फक्त पूजा अर्चा करतात आणि गणपतीचीच पूजा अर्चा करून म्हणतात हे जी कृष्ण आहे का, हे गोकुळामध्ये आमचाच गणपती नंदाच्या घरी कृष्ण रूपानं अवतार धरला आहे म्हणून ते गणपतीची पूजा करीत होते. तर काही देवीची भक्ती करणारे लोक आहेत. आता देवीची बी काय आपल्याकडे देवीची लोक भक्ती करतात, ते दुसऱ्या देवाची भक्ती करीत नाहीत, फक्त देवीचीच भक्ती करतात. आणि ते देवीची भक्ती करणारे लोक म्हणू लागले हा असणारा जो नंदाचा कृष्ण आहे तो आमच्या आदिमातेचाच अवतार आहे, पण तो नंदाच्या घरी अवतार घेतला आहे म्हणून त्या नंदाच्या कृष्णाची भक्ती करू लागलेली आहेत. एक म्हणती आसी काळा, कोणी म्हणती आहे सावळा, परी तो सकळ वर्णा वेगळा, जो राधेने डोलारा बैसविला. मग हा असणारा अशा प्रकाराचा जो काही आमचा कृष्ण आहे तो कसा आहे, काळा आहे. एक जण मला काळा नाही रे, जरा सावळा आहे. सावळा बी नाही म्हणले, जरा आबाळासारखा निळा वर्णाचा असणारा तो कृष्ण आहे. तर तिसरा म्हणला अरे सावळा बी नाही, काळा बी नाही आणि गोरा बी नाही, हा असणारा जे काही वर्ण आहेत किंवा जे काही रंग आहेत आणि त्या सगळ्या रंगाच्या वेगळा असलेला कृष्ण आहे. आणि तो कृष्ण राधेनं तिच्या घरामध्ये झोक्यावर नेऊन बसविला आहे आणि त्या झोक्यावर नेऊन बसविलेल्या कृष्णाला राधा त्या राधेच्या झोक्यावर बसलेला आहे. असे त्या असणाऱ्या गोकुळामधले लोक कृष्णाविषयी वेगवेगळ्या प्रकारची चर्चा करू लागलेले. सचिने तप केले बहुत, सप्त जन्मापर्यंत, भोगावया भगवंत, तिची राधा सत्य गोकुळी. मग तो कृष्ण राधेच्या चित घरी का बसला, ती राधा होती कोण आणि राधेच्या घरी बसायला काय कारण आहे त्याचं असणारं वर्णन ग्रंथकर्ते करू लागलेले. जी असणारी राधा होती ही राधा साक्षात
33 कोटी देवाचा राजा असलेला इंद्र आणि त्या इंद्राची पत्नी सची. त्या सचीनं काय केलं, सचीला वाटलं की मला विष्णू भगवंतासारखा पती मिळाला पाहिजे किंवा विष्णू भगवंतासारखा पती मला भेटला पाहिजे आणि मी त्याची राणी झाली पाहिजे असं तिच्या मनामध्ये आलं. आणि तिनं त्या भगवंताची प्राप्ती होण्यासाठी किंवा भगवंताला पती करण्यासाठी तिनं 7 जन्म तपश्चर्या केली. आणि तीच असणारी सची इंद्राची बायको पुन्हा राधा रूपानं तिनं गोकुळामध्ये भगवंतांच्या बरोबर त्या गोकुळामध्ये तिनं अवतार धरलेला आहे. आणि ती इंद्राची पत्नी सची ही राधा झालेली. पद्मपुराणी असे ही कथा श्रोते शब्द न ठेवी जे या ग्रंथा मुळा वेगळी सर्वता कथा तत्वता वाढेना. ग्रंथकर्ते श्रीधर स्वामी सांगू लागले, श्रोतेजनांनो सावध व्हा. आणि तुम्ही म्हणता ही सचीची राजा इंद्राची पत्नी सची आणि हे कृष्ण आणि गोकुळामध्ये कसे अवतरले आणि ह्याला काय संबंध आहे, तुम्ही काय बी कसं बोलायला लागलात असं तुम्ही श्रोतेजन नावं ठेवता. पण ग्रंथकर्ते सांगू लागले की ही जी असणारी कथा आहे ही कथा एक पद्मपुराण आहे आणि त्या पद्मपुराणामधली ही मुळापासून सर्व कथा त्या पद्मपुराणात आली. आणि ती कथा मी इथं घेतली. ही असे काय थोटांड गप्पा किंवा थोटांड विषय नाही असं श्रीधर स्वामी सांगू लागलेले. जय देव पद्मावती रमण बोलिला राधा कृष्ण आख्यान जो पंडिता माझी चुडामणी रत्न व्यास अवतार कलयुगी. श्रीधर स्वामी सांगू लागलेत की या असणाऱ्या कलियुगाच्या सुरुवातीला जसा आपल्या एखादा काकणाचे चुडे येतं आणि त्या चुड्यामध्ये जसे काच काय वेगवेगळ्या प्रकारचे काच हिरे मोती शोभून दिसावं असा असणारा एक सुरुवातीला एक पंडित होते. आणि त्या पंडितामध्ये जयदेव नावाचे ग्रंथकर्ते होऊन गेलेत. आणि त्या जयदेव नावाच्या ग्रंथकर्त्यांनी त्या काळात ही असणारी पद्मपुराणामधली भगवान श्रीकृष्णाची आणि राधेच्या जी काही कथा झाली आणि ती कथा त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये घेतली आणि तीच कथा मी इथं घेतलेली असं श्रीधर स्वामी श्रोते मंडळीला सांगू लागलेले. बिल्व मंगलादि कवींद्र कथिती राधा कृष्ण चरित्र तेच वर्णित श्रीधर नेस विचार दुसरा. पुन्हा हे जयदेव एक कवी होते त्या काळात कलियुगाच्या सुरुवातीला. बिल्व मंगल नावाचे कवी होते, ग्रंथकर्ते होते. असे असणारे बरेचसे ग्रंथकर्ते राधा आणि कृष्णाचं चरित्र सविस्तरपणानं त्या पुराणांमध्ये घेतलेलं आहे. आणि त्यांचा हा अभ्यास करून तो असणारा कथा मी या ठिकाणी घेतली. असा काही दुसरा विचार नाही, दुसरा विचार तुमच्या मनामध्ये आणू नका असं श्रीधर स्वामी सांगू लागलेले. असं गुज गुज उठली गोकुळी राधाग्रही थोर होत वनमाळी ते यशोदेने कर्ण कमळी ऐकिली जनवार्ता. ग्रंथकर्ते सांगू लागले, म्हणले असू द्या, म्हणले ही कथा कुठली होती पहिली, आता ते कुठलून आली कशी आली हे सांगत नाही, पण नेमकी कथा कशी आली झाली. काही वेळेस गोकुळामध्ये अशी कुजबूज झाली. आता कुजबूज झाली, एका जागेवर काय गोष्ट जर घडली तर गावात पसराय काय वेळ लागत नाही आणि बायाली माहिती झाल्यावर तर तिला वेळच लागत नाही. आणि मग तशी असणारी ही गोकुळामध्ये कथा कशी झाली, सगळ्या जनामध्ये गोकुळात चर्चा झाली.
अहो ऐकलं का, त्या राधेच्या घरी कृष्ण जातोय आणि तिथं गेला की मोठा होतोय आणि मग राधा आणि ते दोघं घरात झोका खेळतात आणि पुन्हा बाहेर येते. अशी असणारी कथा कुठं झाली? त्या गोकुळात झाली. आणि ती कथा काही बायाला ऐकली. मग काही शहाण्या बाया होत्या का, त्या म्हणल्या हे काय असं कृष्णाचं वागणं बरोबर नाही. मग त्या गेल्या डायरेक्ट यशोदे मातेजवळ गेल्या आणि यशोदे मातेला म्हणल्या, अगं तुझा कृष्ण गोकुळामध्ये राधेच्या घरी जातोय आणि तिथं मोठा होतोय. अशी वार्ता काही बायाकडून यशोदे मातेनं ऐकलेली. गोकुळ गवळणी सांगती यशोदेसी, कृष्णान धाडी राधेच्या ग्रहासी. माता म्हणे ऋषिकेशी, राधा ग्रहासी न जावे. अहो मग काय गोकुळीन अशा काही स्त्रियांनी बायांनी राधे यशोदा मातेला सांगितलं की यशोदे, आता काय कृष्णाला तू घराच्या बाहेर धाडू नको आणि राधेच्या घरी तर त्याला पाठवूच नको. का असं सांगितल्यावर यशोदा मातेला बी खरं वाटलं, चाडीला गोडी. तिला वाटलं खरं आहे, या बायांनी सांगितलं म्हणजे खरं आहे. मग कृष्ण जवळ आला की पुन्हा कृष्णाला ताकीद केली राधे यशोदा मातेनं आणि म्हणले, हे कृष्णा, आता तो इथून पुढं राधेच्या घरी जायचं नाहीस. तथापि तू जासी रडून, तरी मी तुझ शिक्षा करीन. मग बोले जग जीवन, न जाई आता सर्वता. यशोदा माता म्हणली, कृष्णा बघ, तुला आता सांगायले, तू काय करतोस, रडतोस आणि राधे बरोबर घरी जायचा राधे बरोबर त्याच्या घरी चाललास की हसतोस. पण आता जर का तू राधेच्या घरी जायचं म्हणून रडायला लागलास तर मी तुला आता शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. आता इथून पुढं तू राधेच्या घरी जायचं नाहीस. असं बोलल्यावर कृष्ण भगवान आपल्या आईला म्हणले, आई तू म्हणतीस ना राधेच्या घरी जायचं नाही, तर इथून पुढं मी आता राधेच्या घरी जाणार नाही. असं भगवान श्रीकृष्ण यशोदा मातेजवळ बोलू लागलेले. राधेची सासू म्हातारी, तीस एक सांगती सुंदरी, तुझ्या सुनेसी तू आवरी, घरास हरीन आणि जे. आता म्हाताऱ्या बाया, म्हाताऱ्या आता हे काही जण म्हातारे उठल्या आणि त्याने जाऊन यशोदा मातेला सांगितलं की कृष्णाला राधेच्या घरी पाठवू नको. आता ह्यांच्याबरोबर ज्या चर्चा करणारी दुसरी होती ती दुसरी उठली आणि त्या राधेच्या सासूकडे गेली आणि त्या राधेच्या सासूला म्हणली, अगं तुझ्या सुनेचं वागणं बरोबर नाही. का नाही? तर त्या कृष्णाला ती घरी आणती आणि कृष्ण घरी आणला की लहान कृष्ण पण मोठा होतोय आणि हे वागणं तुझ्या सुनेचं बरोबर नाही. आणि तू आता तुझ्या सुनाला आवर आणि कृष्णाला घरी आणून देऊ नको. असं काही दुसऱ्या त्या या राधेच्या सासूला बोलू लागलेल्या. सासू म्हणे राधे पर्येसी, कृष्ण जरी घरासी आणीसी, तरी मी शिक्षा निश्चयेसी, तुझ करीन निर्धारे. मग ज्यावेळेस या बाकीच्या म्हाताऱ्या बायांनी त्या राधेच्या सासूला सांगितलं, त्या राधेची सासू उठली आणि राधेकडे गेली. म्हणले, राधे तू आता इथून पुढं जे का इथून मागं जे झालं असेल ते झालं असेल, पण आता इथून पुढं जर तू कृष्णाला घरी आणलंस तर मी तुला मारल्याशिवाय राहणार नाही, तुला नक्की मी शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. अशी ती राधेची सासूनं त्या राधेला चांगला ठणकावून दम भरलेला आहे. आईसी लोकी पडली तुटी, नव्हे राधेची कृष्ण भेटी, स्पुंदो स्पुंदो निरडे गोरटी, मने जग जेटी अंतरला.
अहो ज्या वेळेस कृष्णाला घरी यायचं आवरिलं आणि राधेला कृष्णाकडं जायचं तिच्या सासून आवरिलं, त्यावेळेस राधेला फार मोठं दुःख झालं. आणि दुःख झाल्यावर राधा, देवाची माझी भेट तूट झाली, देव माझ्या हातातून गेले, म्हणून राधा मोठ्यानं आक्रोश करू करू मनातली मनात पुंडके देऊ देऊ शोक करू लागलेली. नावडे अन्न उदक पान, नावडे मार्जन आणि भूषण, नावडे अंजन चंदन शयन, मोहिले मन हरीने. अहो राधेची अवस्था कशी झाली, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता, ज्या माणसाला जे विषय लागलाय, एखाद्या माणसाला दारू प्यायची सवय लागली, किती बी सांगितलं तरी ते काय ऐकत नाही, दारू ही त्याची प्रिय होती. तसं राधेला ज्या वेळेस भगवान प्रिय झाले आणि मग राधेला अन्न आवडाना गेलं, पाणी प्यायचं आवडाना गेलं, अहो काहीच आवडाना गेलं, कपडे भूषण तिला काही कपडे आवडणार, भूषण आवडणार, खाणं आवडणार, पिणं आवडणार, असं सगळं राधेनं खाणं पिणं सोडून दिलं आणि नुसतं कृष्णाचं ध्यान करीत राधा मनातली मनात स्पुंदून शोक करू लागलेली. नावडे कदा दिव्यांबर, काढून टाकिले अलंकार, नावडती सुमनहार, केवळ विकार बासती. अहो त्या राधेला कपडे घालायचे सुद्धा आवडाना गेले, नटायचं चांगले कपडे घालायला गेली, अंगावरले जे काही भूषण होते, सोन्याचे दागदागिने होते, तिनं ते सगळे दागदागिने काढून टाकले आणि तिला ते दागदागिने सोन्याचे जे होते, फुलांचे जे काही गजरे होते, ह्याचा सर्वाचा त्याग केला. का त्याग केला तर त्या कृष्णाच्या विरहानं ती इतकी तापली की अंगावर जे काही तिचे दागिने होते किंवा फुलाचे हार होते, हे तिला नुसत्या खैराच्या इस्त्या, खैराचा जसं ते कोळशे असते तर इस्तू, आणि ते इस्तू जसं पोळतोय तसं तिला अलंकार आणि हार हे पोळू लागलेले आहेत. अशी राधा विवळ झालेली आहे. चंद्र किरण शीतल थोर, ते वाटती परम तीव्र, हृदय आटवे श्रीधर, चिंता थोर वाटतासे. त्या असणाऱ्या राधेला भगवान श्रीकृष्णाच्या विरहानं इतकी तापली, इतकी शोक केला की जे काही चंद्रयान, आता बाहेर चंद्र जसं संध्याकाळी शीतल शांत गार वातावरण शीतल वाटते, पण ते सुद्धा तिला जसं चैत्रातलं ऊन 12 वाजता दुपारचं ऊन पडावा इतकं असणारे तिला चंद्राचे किरण पोळू लागलेले आहेत. आणि ताशी भगवंताला मनामध्ये आठवू ती फार मोठा शोक करू लागली, फार मोठी चिंता करू लागलेली. एका दिवशी कुरंग नयना, चालिली कृतांत भगिनी जीवना, चाले हंस गती शुभानना, नंद सदनावरोनी जात असे. ती इतकी विवळ, भगवंताच्या विरहानं विवळ झालेली राधा कोण्या एके दिवशी दुपारच्या वेळेला जी काही त्या मथुरेच्या जवळून, गोकुळाच्या जवळून यमुना नदी वाहत होती आणि त्या यमुना नदीचं पाणी आणण्यासाठी मंद मंद पावलं टाकीत, हंसासारखे पावलं टाकीत ती राधा पाणी आणण्यासाठी चाललेली. पण जात असताना तिनं त्या नंदाच्याच वाड्यासमोरून रस्ता असल्यामुळं तिथून ती हळूहळू त्या यमुनेचं पाणी आणण्यासाठी जाऊ लागलेली. तो त्यावेळी प्रातकाळ, दारा काढून गे घननीळ, हाती भरणा घेऊन गोपाळ, दारा काढी त्वरेने. ही राधा सकाळी उठली आणि नंदाच्या दारातून पाणी आणण्यासाठी चालली.
त्याच वेळेमध्ये भगवान श्रीकृष्णही उठले होते आणि उठून आता प्रत्येकाच्या घराच्या समोरच गायी बांधलेल्या होत्या आणि भगवान श्रीकृष्ण गायीची धार काढण्यासाठी दाराच्या समोर आलेले. तो त्यावेळी प्रातकाळे दारा काढून घे घननीळ, हाती घेऊन गोपाळ दारा काढी त्वरेने. आणि मग भगवंतही सकाळी उठले आणि लगेच गडबडीनं आपल्या गाईचं दूध काढू लागलेले. भरणा भरोनी घरात यशोदा डेऱ्यात होतीत, मागुती येई त्वरित दुसरा भरणा न्यावया. मग भगवान आता कृष्ण धारा काढायला म्हणल्यावर काय, गाईला हात लावूस तर जे काही धारा काढण्यासाठी जी काही बघुणं होतं किंवा जी काही चरवी होती ती चरवी भरायची आणि ती चरवी भरली की यशोदा मातेनं ती चरवी घरात घेऊन जायची आणि डेऱ्यात दूध तापू टाकायला डेऱ्यात टाकायची. आता मधून यशोदा माता युक्त कृष्णानं दुसरी चरवी भरायची की लगेच मातेने घेऊन जायची आणि डेऱ्यात नेऊन टाकायची. असे भगवान धार काढीत होते आणि यशोदा माता भगवंताच्या हातामधल्या दुधाचं जे काही चरवी होती ती घेऊन जात होती. ज्या गायीशी परशे गोविंद तीस अमर्याद फुटे दुग्ध, भरणा भरताची मुकुंद तो ब्रह्मानंद काय करी. अहो भगवंताच्या मनामध्ये नुसतं बघितलं तर या असणाऱ्या विश्वाची घडामोडी करणारा भगवंत गायीच्या खाली बसूस तर लगेच चरवी भरायची आणि ती चरवी यशोदा माता घेऊन जायची. असे गडबडीनं भगवंत दूध काढीत होते. पण त्याच वेळामध्ये भगवंतानं काय केलं ते ग्रंथकर्ते वर्णन करून सांगू लागलेले.